तुळशीचा विडा आला ना घरात घ्या माझ्या बाळाची राणी कोणाची फोटो निकालना है सब आ जाएंगे सगळे दिसतायत ना त्याच्या हाँ हात नको लाव पडते चालते पकडा पकडा डोळे टाका खाली बघा खाली खाली बघा कधीकधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवतं जिथे सगळंच नवीन असतं. नवीन जागा, नवीन माणसं आणि सगळंच नवीन. आणि आठवणी मात्र कायम राहतात. आर्मी लाईफ हे असे एक नातं असतं जिथे सगळं बदलत असतं, परंतु सगळ्या जणी आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मन म्हणत होतं आज मकर संक्रांत, घरी असते तर आईच्या हातचे तिळगुळाचे लाडू, घरातला गोंगाट आणि तेच ओळखीचे चेहरे. परंतु इथे खूप काही वेगळं आहे, परंतु काहीतरी आपलं नक्कीच आहे. आज आम्ही सगळ्या बायका एकत्र आल्या आहोत. सगळ्या मराठी बायका, आर्मी कॅम्पमधल्या जवळपासच्या एरियामधल्या सगळ्या बायका आम्ही एकत्र आलो आहोत. कुणी बीडचं, कुणी सातारचं, सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून. परंतु जिल्हे वेगळे जरी असले तरी भावना मात्र एकच असते. आणि मग सुरू होतो तो गोड क्षण. चला विडा घ्या ओ. या एका वाक्यात ओळख आहे, आपुलकी आहे आणि एक छोटंसं घर पण देखील आहे. हळदी कुंकू लावत असताना आम्ही एकमेकांना फक्त शुभेच्छाच देत नाही, तर एकमेकांच्या आयुष्यात भरभराटीचं व्हावं ही सदैव प्रार्थना करत असतो. एकमेकांच्या आयुष्यात आनंद राहावा, सतत सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहावेत, असंच सदैव कायम सोबत राहावे अशी प्रार्थना करत असतो. विडा घेतो खाली बसून आणि मग काय सुरुवात होते कार्यक्रमाला हळदी कुंकाच्या. गप्पा सुरू होत राहतात. कधी हसवणं, कधी चिडवणं, तर कधी कधी आपसुकच डोळ्यात पाणी ओलावणं. कारण आपण सगळे कधी ना तरी कुणाला तरी मिस करत असतो. आर्मी लाईफमध्ये आपण सगळे मिळून एकत्र कुटुंब बनतो. इथे रक्ताचं नातं नसतं, नावाचं नातं नसतं, पण नातं असतं ते मनाचं नातं असतं. मनाने मनाशी जोडलेलं नातं असतं. सण संपून जातो, वेळही निघून जाते, पण आठवणी नेहमी मनात छोटंसं घर करून राहत असतात. नमस्कार. इथे प्रत्येक सण साजरा केला जात नाही, तर तो जगला देखील जातो आणि अनुभवला सुद्धा जातो. मी नूतन, फौजी पत्नी, आणि आज आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये आम्ही मराठी बायका कशी आपली संस्कृती जपतो, मकर संक्रांती आणि बोरनान कशी साजरी करतो. साहित्य काही मिळत नाही, परंतु जे असेल त्याच्यातच आपली संस्कृती, तिचा वारसा कसा आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो हे पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही ते बिलकुल मिस करू नका, कारण हा अनुभव प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्याकडे सगळीकडे मिळत असतं, सगळं मिळत असतं, परंतु बाहेर ठिकाणी राहायला जातो तेव्हा काय वेळेस कोणतेही साहित्य अवेलेबल नसतं, कुठे काय नसतं, परंतु तरीही सुद्धा वेळात वेळ काढून मुलांच्या मधून, फौजांच्या ड्युट्यांमधून वेळ काढून देखील थोडासा वेळ एकमेकींसाठी घालवतो. ओळख काही नसली तरी ही मराठी आहे, या ताईंना बोलवा, या दीदींना बोलवा, असं म्हणून सगळे एकत्र येतो, गप्पा मारतो,
मग ओळखी होतात, एकमेकांचे जिल्हे कळतात, गावं कळतात, कोणत्या युनिटमधून आले, कुठं पोस्टिंग होते, आता किती वर्ष सर्व्हिस राहिले, मुलगा कोणत्या शाळेत आहेत, इन जनरल ओव्हरऑल सगळ्या गप्पा असतात. प्रत्येकजण इथे आपापली कहाणी घेऊन आलेला असतो. कधी कोणी गावाकडं राहिलेलं असतं, कधी कोणी कायमचं गावाला जाणार असतं, परंतु या आठवणी कायम मनात घर करून राहतात. मराठी म्हटलं आपली माणसं भेटली की खूप छान वाटतं आणि हा फील फक्त फौजी पत्नीच जाणू शकते. जेव्हा बाहेरच्या राज्यांमध्ये आपण जातो तेव्हा मराठी माणूस भेटणं हेच खूप आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. मराठी भाषा जरी कानावर पडली तरी आपसुकच तोंडातून येतो, कुठल्या होताई तुम्ही. कोणता ॲटिट्यूड नाही, कोणता गर्व नाही, काहीच नाही. हे फक्त आपल्या राज्यातून बाहेर पडल्यावरच आपल्याला शिकायला मिळतं आणि हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मी पहिल्यांदा अजिबात कोणाशी बोलायचं नाही किंवा समोरून बोललं तरच माझ्याकडून बोलणं व्हायचं, परंतु जसं मी फौजींसोबत बाहेर राज्यातून फिरायला लागले, तिथली संस्कृती, तिथले वेगवेगळी लोकं मिळाली पाहायला, त्यांचे अनुभव, तेव्हा आपसुकच तुम्ही मराठी आहात का, मी पण मराठी आहे, एकमेकांची तोंड ओळख, भाषा, आपुलकी सगळं आपलं वाटायला लागतं. आणि एक मला अभिमान आहे, हां मी मराठी आहे, महाराष्ट्रातून आहे, सातारची आहे, आमच्याकडं असं असतं, तुमच्याकडे हे असतं का, एकमेकांच्या पद्धती, रूढी, परंपरा सगळं जाणून घेण्याचा मोका एकही क्षण आम्ही अशा सणांमधून चुकवत नाही. मकर संक्रांत असू दे, बोरनान असू दे, छोटे छोटे सण जे खूप महत्त्वाचे आहेत ते आम्ही नक्कीच साजरे करतो आणि छोटे काही का होईना, परंतु हा क्षण तुमच्यासोबत मला शेअर करण्याचा संधी मिळाली. या व्लॉगमधून मी तुम्हाला दाखवू शकले. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, संकट असतात, समस्या असतात आणि त्यात फौजींसोबत लग्न केलं म्हटलं तर ती लाईफ खूपच वेगळी असते आणि असेच रिअल अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर येत असते. आणि त्यातीलच हा अनुभव म्हणजे सण साजरे करण्याचा मोका इथला तुम्ही पाहिला असेल. छोटी छोटी मुलं असतात, लांब मंदिरात जाऊन साजरा करताच येतो असं पॉसिबल नसतंच प्रत्येकाला, म्हणून जमेल तेवढं जशा पद्धतीनं जसं अरेंज होईल तसंच एकदम साधं सिंपल जाऊ द्या, काही नाही होत असू द्या, सगळ्यांचं मन जपून आणि सगळ्यांच्या फुल्ल आनंदाने उत्सव साजरा होतो. आणि लहान मुलांची चिलबिल ते चालूच असते, त्यांनाही आपली संस्कृती कळते, हे काय आहे ते काय आहे. वाण हे खूप सुंदर सौभाग्यवतीने दिलेलं असतं, म्हणजे प्रत्येकाची स्वइच्छा असते, बांगड्या असतील, कोणाचं काय भांडं असेल, कोणाचं काय असेल, परंतु ही भेट मिळणं हेही खूप सौभाग्याचं लक्षण असतं. खरं सण उत्सव साजरा करणं, घरापासून दूर राहून देखील आपली संस्कृती, आपली परंपरा, रूढी हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि आपली संस्कृती समजून आपण ती स्वतः जगणं हेच खरं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच फौजी बायका करत असतात. आणि मराठी बायका तर यात कुठेच कमी पडत नाही असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. छोटी मुलं असेल की दुसऱ्याचं मूल ते आपलं मूल होऊन जातं, सहजच मावशी काका होऊन जातात आणि मग काय, तुझं ते माझं आणि माझं ते तुझं असे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होऊन जातात. तू बघ तुझं कामाचं, दे मला माझ्याकडे बाळाला, असं म्हणून खूप छान पद्धतीने घरातल्यांसारखं प्रेम इथं पाहायला मिळतं. सहज सिव्हिलमध्ये असा वाईब येणं खूप क्वचितच आणि खूप रेअरली पाहायला मिळतो. हिवाळ्याच्या गारवेला ऊब देणारा सण हा मकर संक्रांती. तिळगुळांच्या गोडीतून नात्यांची ऊब वाढवणारा हा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत फक्त शब्द देत नाही तर मराठी फौजी पत्नी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास याची हमी देत असते. मकर संक्रांती, नव्या साड्यांची झळाळी, हळदी कुंकाचा सोहळा आणि सखीसोबतचे हसरे क्षण. मकर संक्रांती हीच ती मराठी फौजी पत्नी जी घराला सणाची ओळख देते आणि संस्कृतीला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवते. परंपरेची जपणूक करत आणि आधुनिकतेशीही पाऊल टाकणारी मराठी स्त्री, मराठी फौजी पत्नी. सीमेवरती तो देश जपत उभा असतो आणि इथे आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये फौजी पत्नी आपली संस्कृती जपत असते.
हीच ती फौजी पत्नी जिचा प्रत्येक क्षण प्रत्येक सण म्हणजे फौजींच्या आठवणीसोबत जगली जाणारी नवी ताकद असते. प्रत्येकाने आपापल्या आवडीचं आपापल्या सोयीनुसार काहीतरी बनवून आणलेलं होतं आणि आम्ही ते सगळ्यांनी एकमेकांसोबत शेअर करून सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. पाणीपुरी, समोसा, पकोडे सगळं काही आणि चिलीपिलीही जी शाळेत जात नाही तीही आमच्यासोबत एन्जॉय करायला होती. माझी दोन्ही मुलं होती, एक दुसऱ्या मराठी ताई होत्या, त्यांचाही एक छोटा मुलगा होता. असं मिळून आम्ही खूप छान खूप छोटाखानी सण केला आणि आम्हालाही खूप छान वाटलं. आणि मग येतो तो सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे बोरनान. लहानग्यांवर प्रेमाचा वर्षाव, आशीर्वादाचा वर्षाव करण्याचा हा सण. ही फक्त परंपरा नाही तर नवीन आशेची सुरुवात देखील. हीच आमची छोटीशी दुनिया, थोडी दूर पण खूप जवळची आणि खूप मनापासूनची. तुम्हालाही हा व्लॉग मनापासून आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत नाती जपा, आनंदी राहा आणि भेटूयात एका नव्या भावनेसोबत, रिअल फौजी पत्नीच्या स्टोरीसोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.